डॉक्टर रेसेसची ही मसाज क्रीम आहे व्हिटॅमिन सीची। आज आपण ह्या क्रीमचा वापर करून फेशियलच्या ज्या मसाजच्या स्टेप आहेत त्या बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप। कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही। तुमच्यासाठी खास मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। एकदम स्लो मोशनमध्ये प्रत्येक स्टेप तुम्हाला समजेल अशा पद्धतीने घेतलेली आहे। हात कुठेही माझा फास्ट चालत नाहीये, प्रत्येक स्टेप तुम्हाला समजेल अशाच पद्धतीने मी इथे मसाज करत आहे। ह्या मसाज स्टेपचा यूज करून तुम्ही फेशियलमध्ये छान मस्तपैकी ग्लो मिळवू शकता। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। जर एखादी स्टेप चुकली तरीही प्रॉब्लेम येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मसाज स्टेप कशा पद्धतीने केल्यात आणि पूर्ण मसाज स्टेप करत असताना प्रत्येक मसाज स्टेपला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत, ती तुम्हाला मी सांगणार आहे, तेही ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। खूप महत्त्वाची माहिती आहे, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। प्रत्येक स्टेपला वेगवेगळी नावं आहेत, ते स्टेपची वेगवेगळी नावं ही मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्याआधी आपण बघूयात फेशियल कशासाठी करायचे, बरोबर ना? फेशियल करण्याचं रिझन काय, काय फायदा होतो ते आज आपण बघूयात आणि नंतर मसाज स्टेपची जी वेगवेगळी नावं आहेत तेही बघूयात। तर सगळ्यात पहिला फायदा होतो तो स्किन टाईट होते। जर एखाद्याची स्किन लूज असेल आणि जर त्यांच्या चेहऱ्यावर रिंकल्स, पिगमिटेशन म्हणजेच वांग असेल तर तेही आपण दर महिन्याला फेशियल केल्यामुळे कमी होते। फेशियल किती दिवसातून करावं तेही महत्त्वाचं आहे। फेशियल दर 21 दिवसाच्या अंतराने फेशियल करावं। 21 दिवसाच्या अंतराने आपल्या चेहऱ्यावर डेड स्किन तयार होत असते, त्यामुळे ती आपल्याला काढून टाकायची असते। त्यासाठी आपल्याला फेशियल करणं खूप महत्त्वाचं असतं। फेशियलमध्ये स्किनला रिलॅक्स वाटतं, स्किनमध्ये मसाज होतो, त्यामुळे स्किन टाईट होते, स्किनला रिंकल्स येत नाहीत। रिंकल्स म्हणजे सुरकुत्या येत नाही। वयाआधीच जर म्हातारी स्किन दिसत असेल तर ती दिसत नाही। तर त्यासाठी एक शर्त आहे, प्रत्येक महिन्याला म्हणजेच 21 दिवसाच्या अंतराने तुम्हाला फेशियल करायचं आहे। फेशियलमध्ये मसाज कंपल्सरी करायचा आहे आणि कुठल्या तरी चांगल्या ट्रेनरकडे जाऊनच तुम्ही फेशियल करा, कारण मसाज स्टेप खूप महत्त्वाच्या असतात। मसाज स्टेप जर व्यवस्थित केल्या तरच तुमच्या फेशियलला ग्लो येणार आहे। ग्लो येण्याचं कारण नाही, जर तुमची स्किन जर टाईटच झाली नाही तर फेशियल करण्याला उपयोगच नाही। त्यामुळे म्हणते, जर तुम्हाला फेशियल करायचे असेल तर कुठल्या तरी चांगल्या ट्रेनरकडे जाऊनच तुम्ही फेशियल करून घ्या, अन्यथा करू नका। जर तुमच्या मसाज स्टेप जर चुकल्या तर तुमची स्किन टाईट होण्याच्या ऐवजी स्किन लूज होते, स्किनला पिंपल्स येतात मसाज स्टेप चुकल्यामुळे। त्यामुळे व्यवस्थित मसाज स्टेप जिथे तुम्हाला रिलॅक्स वाटतं तिथेच जाऊन तुम्ही फेशियल करू शकता। जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्याच व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेपची जी वेगवेगळी नावं आहेत ती तुम्हाला सांगणार आहे। तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि प्रत्येक स्टेप एकदम सावकाश पद्धतीने मी घेतलेली आहे। कुठेही माझा हात फास्ट फिरत नाहीये, कारण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। ज्या बिगिनर्स आहेत, ज्यांना पार्लर टाकायचे आहे आणि जर माहिती नसेल कशा करायच्या मसाज स्टेप, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर जर तुम्ही घरगुतीही जर फेशियल करत असाल तर त्यासाठीही या मसाज स्टेप खूप उपयोगी पडणार आहे। त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ नीट बघा, व्यवस्थित मसाज कशा पद्धतीने करतोय आणि कुठे कुठे प्रेशर पॉईंट द्यायचे आहेत तेही व्यवस्थित बघून घ्या। नंतर तुम्हाला मी सांगणारच आहे प्रत्येक स्टेपला नावं काय द्यायची, त्याच्यानंतर कुठे कुठे प्रेशर पॉईंट द्यायचे हेही मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अशा पद्धतीने जर आपण मसाज केला तर स्किन टाईट होते, स्किनला रिंकल्स येत नाही, स्किनला पिगमिटेशन होत नाही, काळे डाग पडत नाही, वांग होत नाही। त्यामुळे मसाज स्टेप व्यवस्थित जर केल्या तर पूर्ण चेहऱ्याला रिलॅक्स तर वाटतंच, त्याचबरोबर जे काय आत्ता मी प्रॉब्लेम सांगितले तेही हाईड होतात। त्यामुळे
मसाज स्टेप करताना खूप काळजीपूर्वक आपल्याला मसाज स्टेप करायच्या असतात. जर मसाज स्टेप चुकल्या तर खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मसाज स्टेप करताना व्यवस्थित आपला हात फिरला पाहिजे, कुठेही हात थांबला नाही पाहिजे. आणि मेन मुळात म्हणजे आपला हात फेशियल करताना उचलू द्यायचा नाही. म्हणजे क्लायंटचा जो संपर्क आहे आणि आपल्या हाताचा जो संपर्क आहे चेहऱ्यावरचा तो काढायचा नाही. कारण रक्ताभिसरण चालू असतं ज्यावेळेस आपण मसाज करतो, त्यामुळे क्लायंटच्या शरीरात रक्ताभिसरण चालू असतं. त्यामुळे क्लायंटचा चेहरा आणि आपला हात याच्यामध्ये जास्त अंतर ठेवायचं नाही. आपला हात कुठेही उचलायचा नाही. थोडा का होईना क्लायंटच्या चेहऱ्याला आपल्या हाताचा स्पर्श झाला पाहिजे. त्यामुळे जर फेशियल तुमचं चुकत असेल तर तुमचा प्रॉब्लेम इथेही असू शकतो. क्लायंटचा हात आणि आपला हात आणि क्लायंटचा चेहरा याच्यामध्ये जास्त अंतर नको. फार उचलायचा नाही हात. एक हात उचलला तरी दुसरा हात चेहऱ्याला चिटकवून ठेवायचा आहे, चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे आणि नंतरच दुसरा हात उचलायचा आहे. त्यामुळे मसाज करताना आपला हात आणि चेहरा याच्यामध्ये जास्त अंतर नको. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फेशियलच्या मसाज स्टेप करता त्यावेळेस कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर जी मसाजची प्रोसिजर आहे तिथे स्टॉप होती. जे काय रिलॅक्सेशन वाटायचं आहे ते क्लायंटला वाटत नाही. त्यामुळे फेशियल करताना पाणी कुठेही लावायचं नाही. जर तुम्हाला अति गरजेचे असेल त्यावेळेस तुम्ही तिथे रोज वॉटर यूज करू शकता किंवा जेल यूज करू शकता, काही यूज करू शकता किंवा सिरमही आता बाजारात असतात तेही तुम्ही इथे वापरू शकता किंवा क्रीम परत घेऊ शकता. पण पाण्याचा हात आपल्याला पाणी चेहऱ्याला कुठेही लावायचं नाहीये. बघू शकता, जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता, मी कुठेही पाण्याचा हात घेतलेला नाही. जर मला वाटलं माझा हात खूप ड्राय झाला आहे, खूप चेहरा ड्राय झाला आहे, तिथेच मी फक्त क्रीम यूज केली आहे. पण तुम्ही तिथे जेल यूज करू शकता किंवा सिरम यूज करू शकता. नसेल तर तुम्ही रोज वॉटरही इथे यूज करू शकता. तर बघूयात आपण आता फेशियलच्या मसाज स्टेपची नावं काय आहेत ते स्टेप बाय स्टेप बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. पहिली स्टेप आहे, पहिल्या स्टेपचं नाव आहे शोल्डर टू शोल्डर. ह्या शोल्डरपासून त्या शोल्डरपर्यंत. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे ती स्विमिंग. जसा पाण्यात मासा पोहतो त्याप्रमाणे आपल्याला हात फिरवायचा आहे आणि प्रेशर पॉईंट खांद्याला द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे सेंटर टू सेंटर. त्याच्यानंतर सेंटर टू राईट, राईट टू परत सेंटरला यायचे, सेंटर टू लेफ्ट. बघू शकता मानेपासून कानाच्या मागेपर्यंत हात जातोय. त्याच्यानंतर परत सेंटर टू सेंटर. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ती रोलिंग. जर तुमचा हात ड्राय पडला असेल तिथे तुम्ही क्रीम यूज करू शकता, जेल यूज करू शकता, रोज वॉटर यूज करू शकता किंवा सिरम यूज करू शकता. इथे मी पुन्हा क्रीम ॲप्लिकेशन केलेलं आहे. पुढच्या स्टेपचं नाव आहे ते रोलिंग. नसेल जर तुम्हाला समजत तर एक वही आणि पेन घ्या आणि लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात राहील स्टेपची नावं. रोलिंग, रोलिंग आपल्याला 3 वेळा करायचे आणि प्रेशर पॉईंट आपल्याला कानाच्या मागे प्रेशर द्यायचे. आपल्या शरीरातले जे अनावश्यक द्रव्य आहेत ते सगळे कानाच्या मागे जातात, त्यामुळे आपल्याला कानाच्या मागे प्रेशर पॉईंट द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे थम्स. थम्स म्हणजे अंगठा, अंगठ्याने हा मसाज करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओठांच्या साईडचे जे प्रेशर पॉईंट आहेत ते सगळे दाबून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कुठेही चुका होणार नाहीत. प्रेशरही आपल्याला असं द्यायचं आहे, प्रेशर बसला पाहिजे, जास्तही नाही आणि कमीही नाही. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ती मोल्डिंग. 3 वेळा करायचे, प्रत्येक स्टेप आपल्याला 3 वेळा करायची. त्याच्यानंतर इयर टू इयर, ह्या कानापासून दुसऱ्या कानापर्यंत आपल्याला इयर टू इयर अशी स्टेप करायची आहे, बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला करायचंय अप्पर लिप्स. ह्या कानापासून त्या कानापर्यंत अप्पर लिप्स.
अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला करायचंय हाफ चीक. आता हाफ चीक अशा पद्धतीने करायचा आहे. आपला जो एक गाल असतो त्यामध्ये आपण 3 सेक्शन रॅन्डमली काढून घ्यायचे आहेत. प्रत्येक पार्टमध्ये 3 वेळा, म्हणजे एका सेक्शनमध्ये 3 3 3 म्हणजे 9 वेळा 9 वेळा आपल्याला मसाज करायचा आहे. असे 3 पार्ट केल्यावर आपल्याला एकूण 27 वेळा मसाज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर घ्यायचंय फुल चीक. अशा पद्धतीने कमीत कमी आपला हात 3 वेळा फिरला पाहिजे, जास्तीत जास्त 5 ते 7 वेळा चालेल. त्याच्यानंतर दुसऱ्या गालावरही आपल्याला तशाच पद्धतीने मसाज करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी 3 3 वेळा, म्हणजे 3 सेक्शनमध्ये 3 3 वेळा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 9 3 27 वेळा आपला हा मसाज झाला पाहिजे गालावर. त्याला म्हणायचं हाफ चीक. अशा पद्धतीने व्हिडिओ बघून तुम्हाला समजेलच. अशा पद्धतीने आपल्याला हा हाफ चीकचा मसाज करायचा आहे. त्याच्यानंतर येतो तो फुल चीक. फुल चीकलाही अशाच पद्धतीने मसाज करायचा आहे. आणि मसाज करता करता कानाच्या मागे आपल्याला स्किन ओढायची, म्हणजे स्किन टाईट राहते. त्याच्यानंतर आपल्याला नोजचा मसाज करायचा आहे. बघू शकता अप्पर दिशेने नोजचा मसाज करायचा आहे, डाऊन दिशेने करायचा नाहीये. आपल्याला अप्पर दिशेने नोजचा मसाज करायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर नाकाजवळचे जे प्रेशर पॉइंट आहेत तेही सगळे दाबून घ्यायचे व्यवस्थित अंगठ्याने. अशा पद्धतीने नाकाजवळचे प्रेशर पॉइंट. त्याच्यानंतर येतो तो नोस्ट्रिल. नोजच्या शेंड्याचा देखील आपल्याला इथे मसाज करायचा आहे. त्या स्टेपला नाव काय आहे? नोज स्ट्रिल. नंतर जर तुमचा हात ड्राय पडला असेल तर तुम्ही परत क्रीम यूज करा. परत क्रीम घ्या, जेल घ्या किंवा रोज वॉटर घ्या, सिरम घ्या. इथे तुम्ही काही यूज करू शकता. इथे मी क्रीम घेतलेली आहे. त्याच्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डोळ्याचा मसाज केलाय. त्याच्यानंतर आपला जो रिंग फिंगर आहे त्या रिंग फिंगरने आपल्याला मसाज करायचा आहे डोळ्याजवळचा. याला म्हणायचं स्मॉल 6 सर्कल. 6चा आकार जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला आपला बोट फिरवायचा आहे. आपण रिंग फिंगर का घेतली? कारण रिंग फिंगरला आपलं हाताचं जास्त प्रेशर पडत नाही आणि डोळा हा पार्ट एकदम नाजूक असतो, त्यामुळे तिथे दुसरा बोट घेऊन चालत नाही. दुसऱ्या बोटांना प्रेशर जास्त असतं, रिंग फिंगरला प्रेशर कमी असतं, त्यामुळे रिंग फिंगर घेतलेली आहे. त्याच्यानंतर बिग 6 सर्कल आपल्याला करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने बिग 6 सर्कल करायचं आहे. प्रत्येक स्टेप 3 ते 4 वेळा करायची आहे, 2 वेळा नाही, 3 ते 4 वेळा आपल्याला ही स्टेप करायची आहे. अति जास्त पण मसाज करायचा नाहीये. जर जास्त मसाज केला तर फायदा व्हायच्या ऐवजी तुम्हाला नुकसान होईल, पिंपल्स येतील चेहऱ्याला, रॅशेस होतील. त्याच्यामुळे अति जास्त ही कोणती गोष्ट करायची नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला करायचंय डोळ्याला रिलॅक्सेशन करायचंय. बघू शकता अशा पद्धतीने 1 सेकंद हात ठेवायचा डोळ्यांवर, पुन्हा काढायचाय, परत ठेवायचाय, पुन्हा काढायचाय, परत ठेवायचाय, पुन्हा काढायचाय. असं 3 ते 4 वेळा करायचंय. याच्याने डोळ्यांना क्लायंटच्या रिलॅक्स वाटतं. त्याच्यानंतर ॲब्रोज जवळचे जे प्रेशर पॉइंट आहेत तेही सगळे दाबून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे प्रेशर पॉइंट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने दाबायचेत. दोन्ही डोळ्यांचे प्रेशर पॉइंट, ॲब्रो जवळचे प्रेशर पॉइंट व्यवस्थित दाबायचे, त्यामुळे क्लायंटला खूप रिलॅक्स वाटतं. अशा पद्धतीने हे प्रेशर पॉइंट दाबून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ती सीझर. मग तुम्ही अंगठ्याने देखील करू शकता किंवा दुसऱ्या बोटांनी देखील करू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा मसाज करू शकता. ह्या स्टेपला नाव आहे तो सीझर. अशा पद्धतीने तुम्हाला हा मसाज करायचा आहे. खूप स्लो मी हा मसाज करते, एवढा स्लो मसाज करायचा नाहीये, फास्ट करायचा आहे. त्याच्यानंतरची स्टेप आहे साईड ब्लॉक. अशा पद्धतीने एक अंगठा खाली एक अंगठा वर, अशा पद्धतीने हा मसाज करायचा आहे, साईड ब्लॉक. त्याच्यानंतर आपल्याला करायचंय सेंटर टू सेंटर, सेंटर टू राईट, राईट टू सेंटर, सेंटर टू लेफ्ट, लेफ्ट टू पुन्हा सेंटर. अशा पद्धतीने हा मसाज करायचा आहे. त्याच्यानंतर ॲब्रोजला रिलॅक्स करायचंय, ॲब्रोजचे प्रेशर पॉइंट दाबून रिलॅक्स करायचे. त्याच्यानंतर आपला जो अंगठा आहे तो क्लायंटच्या टाळूवर ठेवायचा आहे आणि स्ट्रेचिंग, ह्या स्टेपला नाव आहे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग करायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्किन स्ट्रेच करायचे, यामुळे स्किन टाईट होते. त्याच्यानंतर जे ही आपली हेअरलाईन आहे
तिथे आपले प्रेशर पॉइंट असतात तेही दाबून घ्यायचे. कानाजवळ प्रेशर पॉइंट असतात, कानाचा देखील मसाज करायचा आहे, तिथेही प्रेशर पॉइंट असतात, ते पूर्ण दाबून घ्यायचेत. अशा पद्धतीने हा मसाज करायचा आहे. जर तुम्हाला मसाजच्या स्टेप आवडल्या असतील किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नमस्कार. ह्या स्टेपचं नाव आहे नमस्कार. पूर्ण चेहऱ्याला स्ट्रेच करून कानाच्या मागे प्रेशर पॉइंट द्यायचा आहे आणि तिसऱ्यांदा